पेपरफुटी, बेरोजगारी आणि महागाई विरोधात तरुणांचा उद्रेक. आमदार सतेज पाटील. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. ज्या पद्धतीने नव्या पिढीबद्दलची जी वक्तव्य झाली त्याला विरोध म्हणून आज 1,30,00,000 युवक आणि युवतींनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. यातून तरुणींमधल्या असणारा उद्रेक दिसून येत आहे. पेपरफुटी, महागाई, बेरोजगारी या सगळ्याचा उद्रेक जेनझी पिढीने दाखवला असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. पाहूया ते काय सांगतायत. कॉर्पोरेट जनता पार्टी नव्याने स्थापन झाली आणि खूप मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते. त्याचे संस्थापक म्हणतात की एक मोठे जन आंदोलन उभं आहे. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. ज्या पद्धतीनं नव्या पिढीबद्दलची या ठिकाणी वक्तव्य झाली त्याला विरोध म्हणून जवळजवळ आज 1,30,00,000 युवक आणि युवतींनी या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. यातून या देशामध्ये असणाऱ्या तरुणींमध्ये किती उद्रेक आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येते. पेपरफुटीचे विषय असू देत, बेरोजगारी असू दे, महागाई असू दे, वाढलेले सगळे दर असू देत, या सगळ्याचा उद्रेक यातून या जेनझीनं त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मला वाटते सरकार फक्त जातीमध्ये तणाव करण्यामध्ये मग्न आहे. मूळ प्रश्न जे या देशातल्या तरुणांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय याचं हे प्रतीक आहे. कुठेतरी सुरुवात आहे असं म्हणायचं नाही, बरोबर आहे ना. शेवटी ज्यावेळी आपण डेमोग्राफिक डिव्हिजनचा विचार करतो त्यावेळी तरुणाई हे आपला मोठा ऍसेट आहे. आता या ऍसेटच्या अपेक्षा आकांक्षा जी विकली गेली स्वप्न 2014ला, 2019ला, 2024ला तुम्ही 12 वर्ष स्वप्न विकत आलेलं आहे. अजून देखील तुम्ही 60 वर्षाचं काढता, परंतु तरुणाईला पाहिजे की या 12 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं आमच्यासाठी, तो महत्वाचा विषय. त्याचं उत्तर सरकार देत नाही आणि म्हणून ही सुरुवात आहे. खरं तर आज आपण आंदोलन देखील करणार आहात इंधन दरवाढीच्या विरोधात. मात्र मुख्यमंत्री म्हणतात की साठायचं मुबलक आहे आणि एक जाणीवपूर्वक विरोधकांच्याकडून हे भासवण्याचा प्रयत्न होतो की इंधन तुटवडा आहे. काल छगन भुजबळ जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सांगितले 1 महिना पुरेल एवढा साठा आहे. आता मुख्यमंत्र्यांना न विचारता त्यांनी प्रेस घेतली का मुख्यमंत्र्यांच्याकडची माहिती वेगळी आणि त्यांच्याकडची माहिती वेगळी आहे. आज जर साठा असेल तर मग मारामाऱ्या का होत आहेत, रांगा का लागतायत. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर 30% पेट्रोल पंप बंद आहे. आज आम्ही आंदोलन करायसाठी पेट्रोल पंपावर कार्यकर्ते आमचे जाणार, हे पेट्रोल पंपावर जाऊन बघायला लागले तर कार्यकर्ते फोन करतायत मला की सर पंपच बंद आहे, आंदोलन करायचं कुठे. अशी अवस्था या जिल्ह्यातली किमान 30% पंप बंद आहेत. याचा अर्थ तुटवडा आहे. फक्त सुपरफिशियल मुख्यमंत्री या ठिकाणी दाखवतायत, वस्तुस्थिती नाही आहे. एक दिवस मोटरसायकलवरनं गेलं म्हणजे मेसेज झाला गेला असं होत नाही. तर स्वतः सरकारनं यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. परराष्ट्र धोरण जे चुकलेलं आहे त्याचे परिणाम आम्ही आता बघतोय. पंतप्रधान गद्दार आहेत, मोदी गद्दार आहेत अशा पद्धतीने राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. समोर बीजेपीचं कोणाला तर त्यांना हे सांगा, स्पष्ट शब्दात सांगितलं. नाही, राहुल गांधींची भूमिका गेले 3 महिने ते सांगतायत की देश अडचणीत चाललेला आहे. तुम्ही स्पष्टपणे खरी माहिती लोकांच्या पुढे या ठिकाणी द्या. चुकलेलं परराष्ट्र धोरण, एप्स्टीन फाईल्स, अमेरिकेचा दबाव, रशियाबरोबर असणारी आमची अनेक वर्षाची दोस्ती तोडण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलं आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुलजी सांगतायत की तुमचं चुका लागलेलं आहे, तुम्ही दुरुस्त करा. उद्या हा 130 कोटीचा देश अडचणीत येणार आहे. त्यामुळे काय चुकीचं असं मला वाटत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना पुन्हा एकदा रिजेक्टेड माल अशा पद्धतीचं. नाही, ठीक आहे, त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या. कदाचित त्यांना दिल्लीला जायचं असल्यामुळे नॅशनल ते आता बोलायला लागलेले.